नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इम्रान इंदूला सांगत असतो की तू ना मोठ्यांचा आदर कसा करावा ना या विषयावरती कीर्तन कर. तेव्हा इंदू थोडासा विचार करत म्हणते की हे पण चालेल. आता पप्या म्हणतो की नाही, बच्चे मन के सच्चे म्हणजे मुले देवाघरची फुले, तू ना अशा काहीतरी विषयावरती कीर्तन कर. म्हणजे त्याचं काय होईल असं ऐकल्यावरती तरी 2-3 दिवस पप्याला कोणी मारणार नाही. यावर सगळेच हसायला लागतात. आता तेव्हाच तिथे गोपाळ येतो आणि सगळ्यांना असं हसताना पाहून विचारतो की हे पोरांनो, इथे काय चाललंय. आणि पप्याकडे बघत म्हणतो की पप्या, अरे शाळा चालू पण नाही झाली आणि डबा उघडून बसला काय खायला. काय चाललंय काय तुझं. आणि काय रे, शाळा वगैरे आहे की नाही तुम्हाला. आणि एवढी कसली गहन चर्चा करताय. यावर टिंग्या गोपाळला काहीतरी सांगणार तितक्यात इंदू टिंग्याला थांबवत म्हणते की ते इम्रानच्या घरची म्हैस जरा कमी दूध देते ना. तेव्हा इम्रान आश्चर्याने इंदूला विचारतो की कोणती म्हैस. इंदू विचारते की विसरलास की काय. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं, घरी गोटा आहे त्याच्या, मोठाचा मोठा, त्याला कसली दुधाची कमी होणार आहे. आता इंदू सगळ्यांकडे बघत म्हणते की त्याच्या आधी आपण क्रिकेटच्या मॅचबद्दल चर्चा करत होतो ना. आता इंदू नक्की काय बोलते हे कोणाच्याच लक्षात येत नाही. सगळेजण आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. आता गोपाळ म्हणतो की इंदे, आम्ही आता इकडे मॅच ठरवून बसू आणि तू जाशील तिकडे कीर्तनाला. तुझ्या आता कीर्तनाची कुठली अपॉइंटमेंट नाही आहे ना. तेव्हा इंदू थोडीशी विचारात पडते. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की मोठ्याबाई आणि शकुंतला बोलत असतात. आता मोठ्याबाई शकुंतलाला सांगत असतात की दुसऱ्या गावात नाही तर आपल्याच गावात, आपल्याच मंदिरात एकादशीच्या दिवशी इंदूचं कीर्तन हवं आहे अशी सगळ्यांची इच्छा आहे. आता सगळे म्हणजे सरपंच, मंदिर कमिटीची माणसं, अशी सगळ्यांची. आता शकुंतला आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघत असते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नाही, म्हणजे तसं तुझी रीतसर परवानगी घ्यायला सगळे येतीलच, मी आपलं तुझ्या कानावरती घातलं. आणि शकुंतलाला विचारतात की आहे ना तुझी परवानगी. शकुंतला विचारते की माझी परवानगी म्हणजे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं, तुझीच परवानगी लागणार आहे, तेही 2 गोष्टींसाठी. एक म्हणजे वेंकू भाऊजी गादीचे वारस आणि तू त्यांची बायको म्हणून तुझी परवानगी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली इंद्रायणी व्यंकट भाऊजींना गुरुस्थानी मानते आणि तसं म्हटलं तर पत्नी म्हणून तू तिची गुरुमाता म्हणून तुझी परवानगी लागणार आहे. यावर शकुंतला म्हणते की नाही, बरोबर आहे तुमचं, पण दत्तोबा आणि सुशीलाताई आहेत की नाही, म्हणजे तेच तिचे पालक आहेत ना. तेव्हा मोठ्याबाई खुश होत म्हणतात की हां, म्हणजे त्यांची परवानगी असेल तर तुझी हरकत नाही ना. तेव्हा शकुंतला मानेनच सांगते की नाही. आता मोठ्याबाई खुश होत म्हणतात की हो, झालं तर मग, असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. तेव्हा शकुंतला त्यांना थांबवत म्हणते की मोठ्याबाई, यांचा फोन आला ना की मी एकदा यांना विचारते. तेव्हा मोठ्याबाई शकुंतलाला म्हणतात की शकुंतले, आता व्यंकट भाऊजी तिथं मोठ्या कार्यासाठी गेलेत, इथल्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगून त्यांना कशाला त्रास द्यायचा. नाही तर असं करूया, कोणाचा तरी चांगला फोन घेऊया आणि त्यावर इंद्रायणीच्या कीर्तनाचं शूटिंग काढूया. म्हणजे कसं, परत आले ना व्यंकट भाऊजी की त्यांना दाखवता येईल आणि त्यांना काय म्हणतात ते सरप्राईज देऊन टाकूया. आणि म्हणतात की मी असं करते, आता इंद्रायणीला जाऊन सांगते की गुरुमातेची परवानगी मिळाली आहे, तयारीला लाग. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून त्या तिथून निघून जातात. इकडे शकुंतला खूप टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि पप्या शाळेतून घरी येत असतात. आता इंदू पप्याला विचारते की पप्या, तू आज या रस्त्यातून घरी कसं चाललाय. तेव्हा पप्या सांगतो की ते कबड्डीची मॅच चालू होती ना तिकडे, तेच बघायला गेलो होतो. तेव्हा इंदू म्हणते की नुसतं बघू नकोस, खेळत पण जा, अंगाला माती लागू दे जरा. तेव्हा पप्या म्हणतो की इंदे, अगं माझं जाऊ दे, पण तुझं त्या कीर्तनाचा विषय ठरला की नाही अजून. यावर इंदू सांगते की नाही रे, अजून नाही ठरला. म्हणजे माझ्यासमोर इतके विषय आहेत की त्यातला कोणता निवडू हेच कळत नाही, हाच प्रश्न पडलाय. तेव्हा पप्या म्हणतो की मला पण एक प्रश्न पडलाय. इंदू विचारते की कोणता प्रश्न. तेव्हा पप्या विचारतो की मगाशी गोपाळ आला तेव्हा तो अचानक विषय का बदललास. तेव्हा इंदू थोडीशी गप्प होते. तेव्हा पप्या म्हणतो की तू गप्प झालीस म्हणजे नक्कीच काहीतरी मॅटर झालाय. आणि म्हणतो की सांग ना, आपला विषय कीर्तनाचा चालू होता ना, आणि गोपाळ आल्यावर क्रिकेटकडे का वळवलास. तेव्हा इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की पप्या, अरे गोपाळला ना मी कीर्तन केलेलं आवडत नाही आहे, म्हणून तो मला सारखं बालकीर्तनकार म्हणून चिडवतो, तेच मला नाही आवडत. तेव्हा पप्या म्हणतो की घ्या, आता एकमेकांची थट्टा पण नाही करायची का. तेव्हा इंदू म्हणते की तसं नाही रे, पण तो मला जरा जास्तच चिडवतो आणि आमचे शब्दावर शब्द वाढतच जातात आणि आमचं भांडण होतं, ते मला नको असतं म्हणून मी टाळते. आता पप्या अचानक नाचायला लागतो आणि म्हणतो की मला कीर्तनाचा विषय सुचला. तेव्हा इंदू पप्याला विचारते की काय, कोणता विषय. तेव्हा पप्या सांगतो की मित्राचं मन राखायला खोटं बोललं तर चालतं का आणि ते योग्य आहे का. तेव्हा इंदू पप्याकडे बघायला लागते. तेव्हा पप्या विचारतो की कसा वाटला विषय, खोल आहे ना. तर इंदू सांगते की विषय तर खोल आहे आणि दोघेही तिथे
तिथून घरी जायला निघतात. आता दुसरीकडे आपण पाहतो की रात्री अंताजी हळूच गोपाळच्या खोलीमध्ये डोकावून पाहत असतात. तेव्हाच तिथे टरमाळ्या अंताजींना आवाज देत येतो. आता अंताजी टरमाळ्याला विचारतात की इकडे कुठे करमडलास? तेव्हा टरमाळ्या सांगतो की अहो तिकडे टेबल लागलाय, सगळे आपली वाट बघतात. तेव्हा अंताजी म्हणतात की अरे इकडे माझा लकी मॅस्कॉट अभ्यास करतोय. यावर टरमाळ्या म्हणतो की अहो एवढं कोणी अभ्यास करतं का हो? अंताजी चिडत टरमाळ्याला म्हणतात की तू ना फालतू प्रश्न विचारून माझं डोकं फिरवू नकोस, आधीच माझं डोकं भांजाळलंय. तर इकडे गोपाळ अभ्यास करत फेऱ्या मारत असतो आणि त्याला अंताजींचं बोलणं आठवत असतं. आता अंताजी टरमाळ्याला सांगत असतात की गाव काहीही म्हणलं तरी चालेल, पण हा अंताजी आज खेळायला येणार नाही म्हणजे नाही. गोपाळ नाही तर मी नाही. बिना नशिबाचं खेळायला जाणं म्हणजे बरबादी आहे. आता टरमाळ्या सांगतो की अहो त्या शंकर्याने चॅलेंज दिलं आहे तुम्हाला. अंताजी डोक्यावरची टोपी काढत म्हणालेले असतात की अंताजी चॅलेंज हरला असं म्हणून सांग त्याला. आज गोपाळ नाही म्हणतोय ना, त्याची मर्जी, पण जेव्हा तो काकाला हाक मारेल ना तेव्हा त्याचा हा काका मरणाच्या दारातून बाहेर येईल आणि त्याला मदत करेल. आता टरमाळ्या म्हणतो की किती काय करता त्याला, किती जीव लावता त्याला, एवढा जीव नका लावू, स्वार्थी आहे हो तुमचा पुतण्या. हे ऐकून अंताजीने रागाने टरमाळ्याच्या जोरात कानाखाली मारलेले असते. आता हे सर्व आठवून गोपाळ खूप अस्वस्थ होतो आणि त्याला व्यंको महाराजांचं सुद्धा बोलणं आठवतं की व्यंको महाराज त्याला म्हणाले होते की तुला कोणी कितीही आमिष दाखवू देत, तुझ्यावर कितीही संकट आलं ना, अडचणींचे प्रसंग आले, यानंतर तुझी पावलं कधीही जुगाराच्या अड्ड्याकडे वळणार नाहीत. हे सर्व आठवून गोपाळ स्वतःशीच विचार करायला लागतो की बाबा पण माझेच आहेत आणि काका पण माझाच आहे. मग आता नक्की करायचं काय? मी कोणाचं ऐकायचं, बाबांचं की काकाचं? तर बाहेर आपण पाहतो की अंताजी गोपाळची वाट बघत असतात. आता टरमाळ्या अंताजींना आवाज देत येतो आणि म्हणतो की सगळे आपली वाट बघतायत, हो चला पटकन. अंताजी गोपाळ ऐकतो का त्याचा अंदाज घेत म्हणतात की मला काय वाटतं टरमाळ्या, म्हणजे मगाशी मी तुला बोललो की गोप्या माझा लकी मॅस्कॉट आहे आणि तो आहेच, पण नंतर मी असा विचार केला की पत्ते नाही तर अंताजी नाही. अरे त्या खेळाशिवाय मी जगूच नाही शकत, झोपच येत नाही मला, आणि फार फार तर काय होईल, हार जीत ना. अरे ती तर होतच राहील, कर्जाचा डोंगर होईल आणि त्या कर्जाच्या डोंगराखाली मेलो तरी चालेल, पण खेळणं सोडायचं नाही. आणि तू तर म्हणाला होता ना की एकच बाजी अंताजी, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. आता गोपाळ त्यांचं सर्व बोलणं ऐकत असतो आणि अंताजींना आवाज देतो. अंताजी म्हणतात की गोप्या काय झालं का, अभ्यास कसा चालू आहे? आता व्यवस्थित करायचा अभ्यास आणि आपल्या खानदानाचं नाव चांगलं मोठं झालं पाहिजे, आणि येतो मी, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. गोपाळ त्यांना थांबवत म्हणतो की एकटाच जाणार का? अंताजी काही न समजल्यासारखं म्हणतात की काय म्हणाला तू? गोपाळ परत म्हणतो की एकटाच जाणार का तू तुझ्या लकी मॅस्कॉटला घेऊन नाही जाणार का तुझ्यासोबत? अंताजी खूप खुश होऊन म्हणतात की तू येणार का माझ्यासोबत? आता गोपाळ म्हणतो की हो मी येणार तुझ्याबरोबर. अंताजी म्हणतात की पण तुझा बाप व्यंकट? गोपाळ म्हणतो की त्याचं आपण नंतर बघू, पण आज मी येणार तुझ्यासोबत. आता हे सर्व बोलणं इंदू ऐकत असते आणि ती खूप शॉक होऊन गोपाळकडे बघत असते. आता अंताजी इकडे नाटक करत म्हणतात की नाही नको गोप्या, काय आहे, तू तुझ्या बापाला व्यंकटला वचन दिलंय ना की यापुढे पत्त्याला हातसुद्धा लावणार नाही, आणि तू माझ्यासोबत आलास हे जर व्यंकटला कळलं तर तुझ्यामध्ये आणि तुझ्या वडिलांमध्ये उगाच वाद निर्माण होईल. मला ते करायचं नाही, त्यामुळे तू इथेच थांब. आणि शेवटी कसं आहे, हार जीत होतच असते, खेळ आहे तो, पण तू अभ्यासावर फोकस ठेव. गोपाळ म्हणतो की काका मला बाबांनी सांगितलंय की तू अजिबात पत्त्यांना हात लावायचा नाही. अरे मी तिकडे पत्त्यांना हात लावणारच नाही, मी तुझ्यासोबत तिकडे येणार आहे आणि फक्त उभा राहणार आहे. मी येण्याने जर तुझी मदत होत असेल तर मी तिकडे येणार 101%. आणि विचारतो की होणार ना माझी मदत? अंताजी म्हणतात की मदत? अरे तू जर आला ना गोप्या तर टेबल असा माझ्या साईडने गरकन फिरेल. टरमाळ्यासुद्धा खुश होऊन म्हणतो की हो. आता गोपाळ म्हणतो की मी नक्की येईन. आणि कसं आहे बाबासुद्धा मदतीला नाही म्हणणार नाहीत. अंताजी म्हणतात की अरे तुझे बाबा काय, माझे बाबासुद्धा मदतीला नाही म्हणणार नाहीत. गोविंद महाराज दिग्रजकर म्हणायचे एखादा माणूस जर अडचणीत असेल तर त्याला मदत करणं हे पुण्याचंच काम आहे. आणि ते टरमाळ्याला विचारतात की काकाचा पुतण्या शोभतो की नाही, आणि रक्त कसं बरोबर रक्ताकडे वळतं? गोपाळ म्हणतो की काका मी लगेच आलो, पुस्तकं आवरतो, सगळा पसारा तसाच पडला, मी पटकन आवरतो आणि पटकन येतो. आता अंताजी म्हणतात की पटकन आवरून ये, आम्ही बाहेर तुझी वाट पाहतोय. आणि स्वतःचं कौतुक करत म्हणतात की आता तुझ्या काकांना आवरणं शक्य नाही. गोपाळ आतमध्ये जाणार तितक्यात त्याचं लक्ष इंदूकडे जातं. इंदू गोपाळसोबत बोलायला पुढे येते, तर गोपाळ काही न बोलता आतमध्ये निघून जातो आणि आतमध्ये जाऊन पुस्तकं आवरायला लागतो. आता मग इंदूसुद्धा त्याच्या पाठी त्याच्या रूममध्ये येते आणि येऊन रूमचा दरवाजा लावून घेते. आपण गोपाळ तिच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचं काम करत असतो. इंदू म्हणते की गोपाळ मी तुला अंताजी काकांबरोबर कुठेच जाऊ देणार नाही. गोपाळ रागाने म्हणतो की इंदे तू कशाला इकडे आले आणि तू मला सांगणारी
कोण आहेस ग? इंदू म्हणते की तुझी बेस्ट फ्रेंड आहे. आता गोपाळ रागाने म्हणतो की तू जा इथून, उगाच शहाणपणा नको करू. इंदू म्हणते की मग तू सुद्धा दाराबाहेर पाऊल नाही टाकायचं. गोपाळ रागाने म्हणतो की एक रापकन देईल ना ठेवून, पाणी मागायच्या सुद्धा लायकीची राहणार नाही. इंदू गोपाळसमोर जाऊन उभं राहते आणि म्हणते की माझं वाटेल ते कर, पण मी तुला अंता काकांबरोबर कुठेही जाऊ देणार नाही. आता गोपाळ ओरडत म्हणतो की मला त्रास देऊ नको तू, मी जाणार आहे. आता इंदू म्हणते की जायचं ना मग जा, पण एकदा माझ्यासमोर व्यंकू महाराजांना फोन लाव आणि त्यांना सांग मी अंता काकांसोबत पत्ते खेळायला जातोय. ते जर हो म्हणाले तर जा, आणि नाही म्हणाले तर इथेच थांब. तेव्हा अंताजी तिथे येतात आणि हळूच दारातून त्यांचं बोलणं ऐकायला लागतात. आता गोपाळ ओरडून म्हणत असतो की तू कोणाला काहीसुद्धा सांगायचं नाही. आता इंदू म्हणते की लपवावं लागतंय ना, मग लपवण्यासारख्या गोष्टी करायच्याच नाहीत. मी पुन्हा एकदा तुला सांगते, तू अंता काकासोबत कुठेही जायचं नाही. तेव्हा अंताजी दार उघडून आतमध्ये येतात आणि विचारतात की काय चाललंय, आणि गोपाळला विचारतात की झालं का दप्तरावरून, चल ना मग. आता गोपाळ जायला निघतो तर इंदू त्यांना थांबवत म्हणते की गोपाळ कुठेही जाणार नाही. अंताजी म्हणतात की तू कोण गोपाळ शेठच्या बाजूने बोलणारी? त्याचं भलं बरं चांगलं वाईट कळतं मला, काका आहे मी त्याचा. इंदू म्हणते की अंताजी काका हे बरोबर नाही आहे. अंताजी म्हणतात की मी मोठा आहे, मला नको शिकवा, आणि लहानांनी लहानांसारखंच वागावं. इंदू म्हणते की मग मोठ्यांनी सुद्धा मोठ्यांसारखंच वागावं. आणि ती गोपाळला म्हणते की गोपाळ तू तिकडे गेला की व्यंकू महाराजांना आवडणार नाही, त्यांना खूप त्रास होईल, हे तुला पण माहिती आहे. अंताजी म्हणतात की आमचं आम्ही बघू, तू कशाला मध्ये येते. आणि ते गोपाळला म्हणतात की गोप्या चल झटकन जाऊ आणि पटकन येऊ. इंदू थोडीशी इमोशनल होत दाराजवळ पळत जाते आणि दोन्ही हाताने दार अडवत म्हणते की मी नाही जाऊ देणार तुम्हाला. अंताजी म्हणतात की तुला काय व्यंकटने गोपाळची राखण करायला ठेवलं आहे का, चल बाजूला हो. इंदू म्हणते की मी नाही होणार बाजूला. आता अंताजी म्हणतात की तू जर बाजूला झाली नाहीस तर अशी सणकण देईल ना. तेव्हाच मोठ्याबाई तिथे येतात आणि ओरडून म्हणतात की खबरदार इंदूवर कोणी हात उचलला तर याद राखा. आणि त्या अंताजीजवळ येऊन विचारतात की काय चाललंय तुमचं, कुठे जायचं आहे. आणि त्या गोपाळला सुद्धा विचारतात की कुठे जायचं आहे गोपाळ. गोपाळ खाली मान घालून अंताजीच्या मागे जाऊन उभं राहतो. आता अंताजी हसत म्हणतात की अगं काही नाही, ते मी जरा बाहेर जात होतो ना. तर गोपाळ शेठला म्हणलं की चला माझ्याबरोबर, तरी ही जाऊच दे ना. आता मोठ्याबाई म्हणतात की मला माहिती आहे की तुम्ही कुठे चालला आहात, ते इंद्रायणीचं सगळं बोलणं ऐकलंय मी. अंताजी म्हणतात की ऐकलंस ना, मग बाजूला हो. आणि ते गोपाळला म्हणतात की गोप्या चल, असं म्हणून ते त्याच्या हाताला पकडून त्याला घेऊन जायला लागतात. आता मोठ्याबाई अंताजींना म्हणतात की लाज नाही का वाटत. आणि त्या गोपाळला म्हणतात की गोपाळ तुला ना तुझ्या वडिलांपेक्षा तुझ्या जुगारी काका महत्त्वाचा वाटायला लागला आहे का. अंताजी ओरडून म्हणतात आनंदी. मोठ्याबाई सुद्धा रागाने म्हणतात की काय आनंदी, हे बघा लेकरांना घेऊन जायचं नाही असल्या घाणेरड्या ठिकाणी. इंदू आणि गोपाळ घाबरून त्या दोघांकडेही बघायला लागतात. आणि आजचा भाग इथे